याबाबत आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी ही मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। अनेकांनी आपल्या मनोगतामध्ये या अगोदरच्या 5 वर्षाच्या परिस्थितीचं वर्णन आणि ही निवडणूक कशासाठी आहे याबाबतचं विस्तृतपणे आपल्याला सांगितलेलं आहे। मी आपल्याला सांगेन की 2019 सालीची निवडणूक किंवा या अगोदरच्या निवडणुका मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असो किंवा लोकसभेच्या असो, त्या निवडणुका आणि 2024ची निवडणूक ही अतिशय वेगळ्या स्वरूपाची निवडणूक आहे। मागच्या 70-75 वर्षामध्ये लोकशाहीची निर्मिती झाल्यानंतर ज्या निवडणुका झाल्या, ज्या निवडणुकांमध्ये जे विषय होते ते विषय आणि आज जी निवडणूक लढवायची आहे तो विषय याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे। त्यावेळची लढाई विकासाची होती, समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याची होती। बाबासाहेबांनी तयार केलेलं संविधान घराघरात पोचवायचे होते। दुर्बल आर्थिक मागास घटकांना न्याय देण्यासाठीची ती लढाई होती। पण आजची लढाई ही एका आणीबाणी विरुद्ध आणि हुकुमशाही विरोधातली आहे। आजपर्यंत अनेक नेते आणि नेतृत्व आपण या लोकशाहीच्या माध्यमातून निवडून आलेले बघितले। आदरणीय खासदार विनायकजी राऊत साहेब 10 वर्ष या मतदारसंघाचे खासदार आहेत। आदरणीय मानेसाहेब मंत्री होते, रमेशभाई आमदार होते, बनेसाहेब आमदार होते। पण कधीही निवडणुका झाल्यानंतर 5 वर्ष लोकशाहीची पायमल्ली या मंडळींकडनं कधी घडली नाही। जी घटना बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्यासाठी निर्माण केली त्याच्या चाकोरीत राहून या सगळ्या मंडळींनी काम केलं। या मंडळींनी कधी विरोधी पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला नाही, विरोधकांना कायमचं खच्चीकरण करायचं काम केलं नाही किंवा हा विचार दाबण्याचा कधीही प्रयत्न केला गेला नाही। आज अनेक गोष्टींच्या बाबतीत अनेकांनी मार्गदर्शन केलं, पण एक गोष्ट आपण विचार केला पाहिजे की बाकी सगळ्या गोष्टींच्या बाबतीत मग महागाई असेल, अनेक प्रश्न देशामध्ये आहेत, महागाई असेल, बेरोजगारी असेल, स्त्रियांचे महिलांचे प्रश्न असतील, समाजांचे प्रश्न असतील, पण या ठिकाणी या सगळ्या प्रश्नांच्या ऐवजी अनेकांना अनेक पक्षांना संपवून या देशात हुकुमशाहीकडे जाण्याच्या दृष्टीने जी वाटचाल सुरू आहे त्यासाठी आपल्याला ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे। आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी उभा केलेला शिवसेना पक्ष असेल, तो पक्ष ज्यावेळी दुसऱ्याला दिला जातो, आदरणीय पवार साहेब या ठिकाणी हयात असताना त्यांच्या समोर न्यायालय, निवडणूक आयोग हा पक्ष ज्यावेळी दुसऱ्याकडला देतो त्याचवेळी आपल्या लक्षात यायला पाहिजे की आजची आपली लोकशाही कुठल्या मार्गाने चाललेली आहे। आज खऱ्या अर्थानं न्याय उरलाय का नाही, आम्हाला या पुढच्या काळात हा न्याय मिळणार आहे का? आज या सगळ्या व्यवस्था जर कोलमडून पडल्या, व्यवस्था जर संपून टाकल्या गेल्या, तर ज्या घटनेनं 75 वर्षामध्ये समाजातला दुर्लभ आर्थिक मागास अशा सगळ्या घटकांना न्याय मिळाला, तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य कुटुंबातनं आलेली मंडळी समाजकारणात, राजकारणात मोठमोठ्या पदावर जाऊन बसलीत आणि त्यातून समाजाचा विकास झाला, आम्हा सर्वांचा विकास झाला। आणि जर ही व्यवस्था जर संपवली गेली तर जर आपल्यालाच जर स्थान उरणार नसेल तर मग बाकी देशाचं काय होणार आहे, हा गंभीर प्रश्न तुमच्या आमच्या समोर आहे। म्हणून ही लढाई ही नाही खासदारांची लढाई,
ही लढाई नाही पवारसाहेबांची, ही लढाई नाही उद्धवसाहेबांची, ही लढाई नाही राहुल गांधींची, ही लढाई तुम्हा आम्हा सर्व जनतेची आहे. 1942 नंतर चले जाओची ज्यावेळी महात्मा गांधींनी घोषणा दिली, त्यानंतर हा लढा संपूर्ण जनतेने हातात घेतला. म्हणून नंतरच्या 5 ते 7 वर्षात ब्रिटिशांना 150 वर्ष राज्य करून जे हे बसवलेलं होतं, जी पकड बसवलेली होती 150 वर्ष, त्यांना आता वाटत होतं की याच्या पुढची 500 वर्षसुद्धा आपण हलू शकणार नाही, त्या इंग्रजांनाही जावं लागलं. ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला, 111 हुतात्मे झाले, त्यावेळीसुद्धा ही लढाई त्यावेळच्या जनतेने लढली. म्हणून या वेळेला बाकी सगळ्या प्रश्नांच्याकडं आपल्याला न बघता हा देश वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी आणि हा महाराष्ट्र वाचवण्यासाठी ही लढाई आपल्या हातात घेऊन प्रत्येकानं, ही माझी घरची लढाई आहे, माझ्या स्वाभिमानाची लढाई आहे, माझी स्वतःची लढाई आहे असं समजून जर ही आपण लढाई लढलो तरच यश आपल्याला मिळणार आहे. आज महाराष्ट्रानं अनेक आक्रमणं बघितली. महाराष्ट्राचा इतिहासामध्ये अनेक जणांनी महाराष्ट्राला संपवण्याचा प्रयत्न केला, पण महाराष्ट्र कधी कुणापुढे दबला नाही आणि झुकला नाही. आजही सगळेजण महाराष्ट्राकडे आशेने बघतायत. आपण जो इथं निर्णय घेणार आहे, आपण जे लोकसभेत परिवर्तन घडवणार आहे, त्याचा संपूर्ण देशावरती परिणाम होणार आहे. आणि म्हणून आज या सगळ्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की महाविकास आघाडीत आपण 5 वर्षापूर्वी जरी एकत्र आलो असलो तरी एक लक्षात घ्या की त्यावेळेला घेतलेला निर्णय उद्धवसाहेबांचा असेल, पवारसाहेबांचा असेल, किती बरोबर आणि अचूक होता हे आज आम्हाला कळतं आहे. कारण जर आपण वेगवेगळ्या पक्षात राहिलो असतो तर यांनी तुम्हालाही संपवलं असतं आणि आम्हालाही संपवलं असतं आणि आज आपण यांच्या विरोधात लढण्याच्या योग्यतेचे राहिले नसतो, अशी परिस्थिती निर्माण केली. म्हणून त्यावेळी जो संविधानाला मानणारा हा आपला पक्ष आहे, आपले विचार करणारे हे नेते आहेत, त्यांनी ह्या संविधानाचं पुढचं भवितव्य धोक्यात आहे हे लक्षात घेऊन या पद्धतीचा निर्णय केला. आज आपल्या सर्वांना या माध्यमातून नम्र विनंती आहे की आज ही वेळ, आपण पारंपरिक जरी एकमेकांच्या विरोधात आपण लढत आलो असलो तरी आज ही देशाची लढाई आहे, आज ही आपल्या राज्याची लढाई आहे, आपल्या भविष्याची लढाई आहे. त्यामुळे आपल्यामधले असलेले छोटे मोठे मतभेद असतील राजकीय, ते या निवडणुकीच्या माध्यमातून आपण बाजूला ठेवा आणि ज्या ज्या वेळेला आपल्या महाराष्ट्रावर संकट येतं त्यावेळी महाराष्ट्र एकसंध होऊन त्याला प्रत्युत्तर देतो हे चित्र या निवडणुकीत दिसू दे. आणि मोठ्या मताधिक्याने आदरणीय राऊत साहेबांना निवडून देण्यासाठी ह्या सगळ्या मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी काम करूया, एवढाच आपल्याला सर्वांना या निमित्ताने आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.